नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात सुहासिनी अभ्यंकर यांच्या योगायोग या कथासंग्रहातली कथा, आणि कथेचं नाव आहे सूड. रोज संध्याकाळी शिवाजी पार्कवर एक राऊंड टाकून यायचं असा आमचा नेहमीचा छंद. आज शनिवार होता. रोजच्यापेक्षा जरा लवकरच आम्ही बाहेर पडलो होतो. थोडंसं चालून गेलो तोच, "काय दोस्त, फिरायला निघाला वाटतं?" असा प्रश्न आणि त्याबरोबर ह्यांच्या पाठीवर पडलेली थाप ऐकू आली. आम्ही दोघांनीही एकदमच मान वळवली. हृदयाची ओळख हृदयाला पटली. पण मला काय कल्पना ना, रमेशच असेल म्हणून, आणि तो यांचा मित्र असेल म्हणून. यांनी "हा माझा मित्र रमेश, अगदी लंगोटी आहोत बरं का आम्ही. आता आपले मित्र व्यवसायामुळे भेटत नाहीत, वरचेवर एवढंच." असं म्हणून माझ्याशी त्याची आणि ही माझी अर्धांगिनी सुगंधा अशी माझी त्याच्याशी ओळख करून दिली. बिचारे, त्यांना काय कल्पना की हा रमेश आपल्या अर्धांगिनीचा एकेकाळचा प्रियकर होता म्हणून. औपचारिकपणानं आम्ही एकमेकांना नमस्कार केले. क्षणभराच्या दृष्टीभेटीत एकमेकांचे डोळे खूपसं काहीतरी बोलले. रमेश आमच्याबरोबर चालायला लागला. दोघांच्या गप्पा अगदी रंगात आल्या होत्या. एकमेकांची माहिती विचारणं चाललं होतं. मी मात्र हो नाही या पलीकडे त्यांच्या संभाषणात कसलाच भाग घेत नव्हते. कसा घेणार? माझं मन तरी होतं का जागेवर? ते केव्हाच 2 वर्षांपूर्वीच्या काळात जाऊन पोचलेलं होतं. चालता चालता आम्ही चौपाटीवर येऊन पोचलो. थोड्या वेळाने रमेश निघून गेला. अनपेक्षितरित्या माझी अशी भेट झाल्यामुळे तोही बराच बावरलेला होता. तो गेला त्या दिशेकडे मी भकास नजरेनं बघत राहिले. अगं, आज एवढी गप्प का? कसला विचार चाललाय? एवढा वेळ गप्प बसलेल्या मला यांनी विचारलं तरीही मी गप्पच होते. काय बोलावं तेच कळत नव्हतं मला. सारखा तो प्रसंग तसाच्या तसा डोळ्यांपुढे उभा राहत होता. अशाच समुद्रकिनारी रमेशची आणि माझी ओळख झाली होती. याच समुद्राच्या आणि मावळत्या सूर्याच्या साक्षीनं दोघांनी लग्न करण्याच्या शपथा घेतल्या होत्या, आणि त्या शपथेचा भंग इथेच झालेला होता. मी आणि माझी मैत्रीण रेखा एकदा चौपाटीवर फिरायला गेलो होतो. समोरनं 4-5 जणांचं एक टोळकं येत होतं. धक्का लागू नये म्हणून आम्ही बाजूला सरकलो. तेवढ्यात ते सगळे जवळ येऊन ठेपलेच. त्यातलाच एक स्मार्ट तरुण पुढे आला, सरसावला. रेखाचा भाऊ होता तो. आम्हाला पाहून मुद्दामच तो पुढे आला होता. रेखानं माझी ओळख करून दिली. कुणाही तरुणीला पुन्हा पुन्हा बघत राहावं असं वाटेल तसाच होता रमेश. इतक्या वेळा रेखाच्या घरी गेले होते, पण अजून एकदाही रमेश मला दिसला नव्हता, किंवा तिच्या बोलण्यातूनही तिला असा देखणा सुरेख भाऊ आहे असं आजपर्यंत मला कळलेलं नव्हतं. आज अनपेक्षितरित्या माझी त्याच्याशी ओळख झाल्यामुळे माझ्या मनात गोंधळ निर्माण झाला होता. मी त्याच्याबद्दल रेखाला विचारलं तेव्हा ती म्हणाली, "अगं, तो पुण्याला शिकायला होता, यंदाच BE झालाय, आता इथेच राहीन म्हणतो." हे शेवटचं वाक्य ऐकून माझं मन का कुणास ठाऊक पण अंतरी सुखावलं. मग पुढे अशाच आमच्या भेटी व्हायला लागल्या. कधी मुद्दाम, कधी अनपेक्षित, कधी रेखाबरोबर, कधी एकटी असताना. माझी ही रमेशवर मोहिनी पडली होती खास, कारण तोच बहुतेक वेळा भेटीचे प्रसंग आणत होता. 2-4 दिवसात भेट झाली नाही तर रेखाच्या तोंडून पण त्याच्या शब्दात मला निरोप मिळत असे. दिवसेंदिवस एकमेकांमधलं आकर्षण वाढत होतं, आणि शेवटी व्हायचं तेच झालं. प्रेमात पडलो आम्ही एकमेकांच्या. शब्दा वाचून एकमेकांना प्रीत कळली, आणि आम्ही सागराच्या साक्षीनं वचनबद्ध झालो. जाणारा प्रत्येक दिवस आनंद देऊन जात होता. पण हा आनंद क्षणभंगूर आहे. त्याच्या पाठीशी फार मोठं दुःख दडलंय याची मला जरा जरी कल्पना असती ना तर ती वेळ मी येऊच दिली नसती. पण दैव मोठं विचित्र आहे.
उद्याची कल्पना आज न देता एखाद्या अनाहूत पाहुण्याप्रमाणे येऊन उभं राहतं ते. आणि असा सगळ्या स्वप्नांचा चक्काचूर उडवणारा तो दिवस आला आणि सगळ्या आशा आकांक्षा धुळीला मिळवून गेला. ठरल्याप्रमाणे रमेश त्या दिवशी चौपाटीवर आला, पण कसलं भूत संचारलं होतं त्याच्या अंगात कोण जाणे. छे, काही झालं तरी सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे आज या गोष्टीचा, असं पुटपुटत होती स्वारी. मी त्याचा हात धरून त्याला खाली बसवत म्हटलं, कसला सोक्षमोक्ष लावायला निघालायस? काय झालंय तरी काय तुला आज? त्यावर माझा हात झिडकारून त्याच्यात आणि माझ्यात बरंच अंतर ठेवून खाली बसत तो म्हणाला, तुझ्याशी बोलायचं आहे मला आज एका महत्त्वाच्या गोष्टीवर. आजच काय तो निकाल लावायचा आहे मला त्या गोष्टीचा. आजपर्यंत कधीही अनुभवाला न आलेलं त्याचं हे तुसड्यासारखं बोलणं ऐकून मला एकदम कसं तरी झालं. तरीही शक्य तितक्या शांतपणे मी म्हटलं, अरे बोल ना, बोल. सांग काय हवं आहे, तुझ्यासाठी काय करणार नाही मी. यावर तो म्हणाला, काहीही करायची तयारी आहे ना तुझी? मग ऐक. हे बघ सुगंधा, मी आजपर्यंत जेवढं शिक्षण घेतलं आहे ते माझ्या महत्त्वाकांक्षेप्रमाणे अपुरं आहे. मला आणखीन शिकायचं आहे आणि त्यासाठी मला परदेशात जायचं आहे. पण एवढं करायची माझी आत्ता ऐपत नाही, म्हणून मी एका श्रीमंत बापाच्या मुलीशी लग्न करायचं ठरवलं आहे. लक्षाधीश आहे तिचा बाप. लग्न करून आम्ही फॉरेनला जाणार आहोत. माझं शिक्षण होईपर्यंत आम्ही तिथेच राहणार आहोत. अर्थात एक दिडकीही खर्च होणार नाही आहे त्याच्यात. मी मुलीचं रूप गुण कशाची पर्वा करत नाही. मला फक्त पैसा हवा आहे. बोल, तू मिळवून देणार आहेस का एवढा पैसा आत्ता? तसं असेल तर आत्ता मी तुझ्याबरोबर लग्न करतो, मग आपण दोघं जाऊ फॉरेनला. छे, काय ऐकते अरे मी हे? मी कुठून देऊ एवढा पैसा? मी एक पोरकी मुलगी आहे रे. भावाच्या तुटपुंज्या पगारामध्ये आम्ही 4 जीव कसे बसे जगतोय. माझे वडील हयात असते तर लेकीच्या सुखाकरता स्वतःला घाण ठेवून सुद्धा तुला लागेल तेवढा पैसा दिला असता त्यांनी. पण नाही, ती गोष्ट आज तरी शक्य नाही. तू थोडा धीर धर ना. मी सध्या नोकरीच्या खटपटीत आहे, मिळेल सुद्धा इतक्यात. आणि तुझीही नोकरी आहेच की. आपण शक्य तितकी काटकसर करू, पैसे साठवू. अगदी आज नाही, पण आणखीन 3-4 वर्षांनी अगदी तू म्हणतोयस त्याप्रमाणे लग्न करून आपण फॉरेनला जाऊ. मी अगदी आजीजीच्या स्वरात त्याला सांगत होते, पण तो काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हता. त्याला पैसा हवा होता. केवळ पैशाकरता आजवर जोपासलेलं प्रेम तो लाथाडायला निघाला होता. पैशांची धुंदी चढली होती त्याच्या डोळ्यावर. त्याला आज मी दिसत नव्हते, आमचं प्रेम दिसत नव्हतं. त्याला माझी विनवणी ऐकू येत नव्हती आणि काहीही ऐकून घ्यायचं नव्हतंच त्याला आज. तो म्हणाला, हे बघ सुगंधा, भविष्य काळाचा विचार करायची सवय नाही आहे मला. तू वर्तमान काळात बोल. ही गोष्ट तुला आता शक्य नाही हे मला पूर्वीपासून ठाऊक आहे, म्हणून म्हणतो माझा नाद सोड. तुला अनुरूप असा एखादा मुलगा बघ, लग्न करून टाक. तू तुझ्या पायवाटेनं जा, मला माझ्या रस्त्याने जाऊ दे. ओके, ठीक आहे, मी निघतो. असं बोलून तू चालायलाही लागला. माझ्या कुठल्याही विनवणीला न जुमानता तो चालायला लागला होता. मी त्याचा मार्ग रोखायला सर्वस्वी दुबळी होते. तो त्याच्या रस्त्याने निघून गेला होता आणि मला माझी पाऊलवाट चोखंदळायची होती. कितीतरी वेळ मी तिथेच सुन्नपणे बसून होते. आजूबाजूच्या जगाची शुद्ध नव्हती मला. पुढे काय? रमेशने आपला मार्ग सुधारला. पैशापुढे त्याला प्रेमाची पर्वा वाटली नाही. इतक्या दिवसांचं उत्कट प्रेम एका क्षणात लाथाडून तो चालता झाला आणि तसं करताना त्याला माझ्याबद्दल काहीच वाटलं नसेल का? असाच विचार करत कितीतरी वेळ मी सुन्नपणे बसून होते. कितीतरी वेळानं कसल्या तरी गार स्पर्शानं मी विचारांच्या तंद्रीतनं जागी झाले. पाऊस पडतोय असं वाटलं. आज अगदी अवेळीच पावसानं सुरुवात केली होती. खरं तर डोक्यापासनं माझं अंग गरम झालं होतं,
पावसानं जरा शांत होईल या विचारात मी तशीच घरी परत आले. भूक नाही आहे असं सांगून तशीच अंथरुणावर पडले, पण झोप काही केल्या येत नव्हती. कितीही झालं तरी मी एक गरीब कुटुंबातली मुलगी होते. वाटत होतं की अशीच नोकरी करून जन्मभर एकटं राहावं. काय करायचंय लग्न करून? इथून तिथून सगळे पुरुष सारखे, पण सगळेच पुरुष एका माळेचे मणी नाहीत याची प्रचिती मला लवकरच आली. काहीही झालं तरी लोकलज्जेस्तव मला लग्न करणं भाग होतं आणि त्यातच माझ्या सुदैवानं ह्यांच्यासारखा ग्रॅज्युएट झालेला, चांगल्या पगाराची नोकरी असलेला तरुण माझा जन्माचा जोडीदार झाला. आज पूर्ण सुखात आहे मी. तरीसुद्धा आपण ह्यांची फसगत केली हे शल्य मनाला टोचत होतं. आपण यांना सगळं सांगून टाकावं असंही वाटत होतं, पण त्याबरोबर भीतीसुद्धा वाटत होती. शेवटी मनाचा हिय्या करून मी माझ्या पूर्वायुष्यातली सगळी हकीकत यांच्या कानावर घातलीच. मला वाटलं की सगळं ऐकून तिरस्कार करतील माझा हे, पण नाही. ते म्हणाले, अगं माणसाच्या आतून तारुण्यात चूक होते म्हणून काही जन्मभर त्याचं प्रायश्चित्त भोगायचं असतं का? डोळे पूस वेडी कुठली. खरंच किती उदात्त विचार होते यांचे. यांच्यापुढे आपण किती क्षुद्र आहोत असं वाटायला लागलं मला. मला खूप आदर वाटायला लागला यांच्याबद्दल. आज शनिवार होता. केवळ ह्यांच्या शब्दासाठी म्हणून रमेश आज आमच्याकडे जेवायला आला होता. त्याचे डोळेच कबुली देत होते. जेवण झाल्यानंतर दोघं गप्पा मारत बसले होते. त्या गप्पातून मला माहिती कळाली की ज्या मुलीशी लग्न होऊन त्याला परदेशात शिक्षणासाठी जायला मिळणार होतं, ती मुलगी अचानक तडकाफडकी वारली आणि अजून तशी संधी त्याला मिळालेली नाही. त्यामुळे तो बेतसुद्धा त्यांनी पुढे कॅन्सल करून टाकला. हे सगळं ऐकून माझ्या मनात एक विचार चमकून गेला की ह्याला आता इच्छा नसली तरी आपण परदेशात पाठवायचाच. बस ठरलं. याला प्रेमापेक्षा पैसा जास्त वाटला होता ना तेव्हा, आणि मुलीच्या रूपागुणापेक्षा तिच्या बापाची श्रीमंती भुलवत होती ना याला. मग ठीक आहे. त्याच्यावर अशा तऱ्हेनं सूड उगवावा हे माझ्या कधी चुकूनसुद्धा मनात आलं नव्हतं, पण माझं दुखावलेलं मन 2 वर्षांनी त्याच्या बदललेल्या विचारासह त्याच्याशी अशी अनपेक्षित गाठ पडताच बंड करून उठलेलं होतं. बस आपण बदला घ्यायचा, मन ओरडून ओरडून मला सांगायला लागलं. आणि दुसऱ्याच दिवशी मी माझ्या उपवर नणंदेला बोलवून घेतलं. एकुलती एक मुलगी होती ती आमच्या मामंजींची. देवानं बुद्धी आणि रूप याची वाटणी केली तेव्हा कुठे गेली होती कोणाला माहिती. अगदी कुरूप मठ्ठ डोक्याची. नणंदेला असं म्हणू नये पण राहवत नाही. रूपगुणाच्या वाटणीला हजर नव्हती म्हणूनच का काय, देवानं तिला श्रीमंत बापाच्या पोटी जन्माला घातलं होतं. शिक्षणही अगदी बेताचं होतं. आणि अशा या बहिणीसाठी रमेशजवळ शब्द टाकण्याचं केवळ माझ्यासाठी यांनी धाडस केलं. झालं यांचा शब्द, त्याला नाही म्हणणं शक्यच नव्हतं. आणि पैशाचाच म्हणाल तर आम्ही वाटेल तेवढा पैसा खर्च करायला तयार होतो. आणि रूपाचं काय? त्याचेच शब्द मी त्याला ऐकवून टाकले. तो सगळ्या बाजूंनी जखडला गेला. लग्न समारंभाची जोरात तयारी चालू झाली. आमच्याकडचे सगळेच जण इतका चांगला मुलगा मिळाला म्हणून अगदी खुश होते. मुद्दाम शक्य तितक्या लवकरचा मुहूर्त धरला होता. आणि लग्नाचा दिवस उजाडला. सगळ्यांची धावपळ चालली होती. थोड्याच वेळात लग्न लागणार होतं आणि माझा डाव सफल झाल्याचं सुख माझ्या चेहऱ्यावर झळकणार होतं. लग्न लागलं. वधूवरांना भेटी स्वीकारण्यासाठी कोचावर बसवण्यात आलं. तरुण मुलामुलींचे हास्यविनोद चालले होते. मोठी माणसं आल्या गेल्याची विचारपूस करण्यात दंग झाली होती. कुणी उगाच इकडून तिकडे मिरवत होती. आईस्क्रीमच्या डिशेस फस्त होत होत्या. मला सुद्धा या सगळ्यात सामील व्हायला पाहिजे होतं, पण तसं करणं मला जमतच नव्हतं. एका बाजूला पण ते दोघं दिसतील अशा जागेवर मी बसले होते. मधूनच सुडाचं हास्य माझ्या चेहऱ्यावर झळकत होतं आणि मधून दुःखाची छटासुद्धा उमटत होती.
रमेशची आणि माझी नजरानजर झाली की मन मुक्तपणे आक्रंदत होतं. त्याला ओरडून सांगत होतं की घे रमेश, तुला पैसा हवा होता ना, तुला फॉरेनला जायचं होतं ना, मग जा आता आणि दाखव तुझ्या गळ्यात पडलेलं रत्न सगळ्यांना आणि सांग त्यांना की स्वतः पैसा कमवून स्वतःची इच्छा पूर्ण करायची माझ्यात हिंमत नव्हती. मी नालायक आहे म्हणून माझं सर्वस्व विकलं मी आज. रमेश, त्यावेळी माझं प्रेम लाथाडलं नसतंच तर असा प्रसंग तुझ्यावर आला नसता. पण आज त्या गोष्टीला इलाज नाही आहे. आणि रमेश, किती कारुण्य भरलं होतं त्याच्या नजरेत. तो बोलत नव्हता पण त्याचे डोळे बोलत होते आणि ते फक्त मीच एकटी जाणू शकत होते. ते डोळे म्हणत होते की सुगंधा, हे असं करण्यापेक्षा जीव का नाही घेतलास माझा. माझी चूक झाली, मान्य आहे मला, पण एवढी क्रूर थट्टा करायची माझी. एकेकाळी माझ्यावर प्रेम करणारी ती तूच का? हो, मीच आहे ती. आली ना तुला कल्पना त्यावेळी मला किती दुःख झालं असेल याची. एवढे दिवस मी एकटी दुःखाची वाटेकरी होते. आता तोही उचल त्यातला थोडासा वाटा. अशीच कितीतरी वेळ मी बसले असते कोणास ठाऊक, पण मला अशी बसलेली बघून हे माझ्याजवळ आले आणि म्हणाले, अगं हे काय, एवढा तिकडे समारंभ चाललाय आणि तू इथे काय बसलीस खोळ्यासारखी. तिकडे तुझ्या नावाचा गजब चाललाय, उड बरं इथनं आधी. हे शब्द ऐकले मन थोडंसं ताळ्यावर आलं आणि मी तिथनं उठले. या समारंभात मिसळावं, हास्यविनोद करावेत, कुणाची विचारपूस करावी ह्यासाठी मन तयार नव्हतं. मी उठले पण खरंच पाऊल उचलत नव्हतं. मन थकलं होतं. मोठ्या कसल्या तरी आजारातून उठल्यासारखं वाटत होतं. पण आता विचार करायला वेळ नव्हता. आनंदाचा मुखवटा चेहऱ्यावर चढवून मला सगळ्यांच्यात मिसळायलाच हवं होतं. आपण हे काय केलं, करायला नको होतं हे असंही वाटत होतं, पण आता वेळ निघून गेली होती. स्वतःला विसरून त्यांच्यातली एक होऊन जायला पाहिजे होतं मला. किमान तसा प्रयत्न तरी करायला हवा होता मला. श्रोते हो, तुम्ही ऐकत होता सुहासिनी अभ्यंकर यांची कथा सूड. कथा कशी वाटली कमेंट करून कळवा. आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात ही कथा शेअर करा. आणि हो मित्र हो, भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर कायमस्वरूपी उत्तमोत्तम कथा आणि कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार श्रोते हो.